हेलो चैनल, वेलकम टू माय गाइस। हे चैनल, वेलकम टू माय गाइस। क्या बोलते कंपनी कमाएले बहुत मनी, ये आगे का बोलना। श्रेया पडली तर दोन्ही गुडघे फोडून घेतले तिने। नमस्कार मित्रांनो, तर आज आपण जाणार आहोत गोवा येथे। आता गोव्याची ट्रिप ही आमच्या कॉलेजने स्पॉन्सर केली। जाणार राहणं खाण्याचं तसं आमच्याकडे, बाकी बघूया। आणि सगळ्यात महत्त्वाचं मित्रांनो, कॉलेजने एक सरप्राईज ठेवलं आमच्यासाठी। कुठे नेतं हे आम्हाला अजून सांगितलंच नाही, फक्त सांगितलं गोव्याला जातोय। गोव्याला कुठे काय कसं करणार ते काहीच माहीत नाही। तर व्लॉग हा खूप इंटरेस्टिंग होणार आहे। तर मित्रांनो आता चला तर आपण बघूया। तर आपल्यासोबत ब्लॉगर गौरव आहे। तर काय सांगणार गौरव? म्हणजे हिंदीमध्ये ब्लॉग बनवतो। तर आम्ही चाललो आहेत गोव्याला। तर जस्ट ट्रिप निघणार आहे, सगळे पोरं खाली वाट बघत आहे। सो लेट्स गो। मित्रांनो, मी तुम्हाला गौरवचं चॅनल पण डिस्क्रिप्शनमध्ये टाकतो, तुम्ही ते पण विजिट करा। एक नंबर ब्लॉग असतात त्याचे, आणि फिटनेसवर वगैरे पण भारी व्हिडिओ बनवतो। तब्येत बघून कळतच असेल। थँक्यू। संकेत काय म्हणणं आहे? काहीच नाही, माझं म्हणणंच नाही काही। चाव्या कोण घरी विसरून येत असतं का नाही का? मग पंकज काय म्हणणं आहे? एक्साइटेड आहेस का नाही? Yes. स्वदेश See his face and see excitement on his face. इंग्लिश काय म्हणतो प्रथमेश? Lots of English and lack of English here. हाय, नमस्ते। काय मजा नाही बाबा, नाही झालं खूप। का रे भाऊ? अरे किती वेळ झाला यायली, काय म्हणतो? खूप कंटाळलो याय। खूपच आधी शांत बसले। पहले पूछना उनसे अपनी कब आती गाड़ी तो अभी 2 घंटा नाही आएगी। काय एवढे तुमची गहन चर्चा चालू आहे? काही घड नाही, बसच नाही आली। आम्हाला कधीच बोलून ठेवलंय तुम्ही। काय म्हणायचं? तू ऑलरेडी 2 बॅग्स घेऊन आले, त्याच्यावरती काहीच बोलली नाही। माझी फक्त एवढीशी बॅग आहे। गाडी आलेली आहे आपली। गाडी आली। चला बसा। Hello channel, welcome to my guys. दिस इज दीक्षांत। शो हिज फेस, दिस इज अ वेरी क्यूट बॉय। कैसा लग रहा है आपको? क्या बोलते कंपनी कमाएले बहुत मनी, ये आगे का बोलना। हेलो गाइस, वी आर गोइंग टू गोवा। अरे बोल कुछ तो बोल वैसा। मैं बोला बहुत कॉन्फिडेंस बढ़ता है रे वैसे। इंतहा हो गई भाई गाइस, बहुत इंतहा हो गई, लेकिन अभी गाड़ी नहीं आई। 5 बजे से इधर रुक रहे, 8 बज गए, 10 बज रहे अभी, फिर भी गाड़ी नहीं आ गई। अब क्या कर सकते। मित्रांनो, सगळे परेशान झाले, सगळे वाट बघतात। हे बघा, आता ग्रुपला एक व्हिडिओ आला आहे जो ड्रायव्हरने पाठवला आहे। भयंकर अशी ट्रॅफिक आहे मित्रांनो, आणि ड्रायव्हर हा ट्रॅफिकमध्ये अडकला आहे। त्याच्यामुळे सगळे परेशान झालेत। 2 तासापासून सगळे वाट बघतात आतुरतेने की गाडी कधी येते, आणि ट्रॅफिकमुळे गाडीला थोडं लेट होणार आहे। तर मित्रांनो, फायनली बस आलेली आहे। साला ये दुख काय खत्म नहीं होता बे। शिवरायांच्या बुद्धियुक्तीचा लागे ना पारे। मित्रांनो, आता 12 वाजले आणि आम्ही सकाळचा ब्रेकफास्ट आत्ता करतोय। आता याच्या मागची स्टोरी सांगतो तुम्हाला नंतर। पहिले आता नाश्ता करतो आणि मग तुम्हाला पूर्ण स्टोरी सांगतो। अजून चेक इन पण बाकी आहे आमचं। नमस्कार मित्रांनो, तर तुम्ही पाहिलं आता की आम्ही ब्रेकफास्ट हा आमचा 12 वाजता झाला। आमचं एक बुकिंग हे रिझॉर्टमध्ये होते ॲक्च्युली, पण तिथे रूम फुल झाल्यामुळे आम्हाला आता आम्ही इथे विल्यामध्ये आलो आहे। तर आता तुम्हाला विलाचं टूर करू तुम्ही कसं आहे। हा मेन हॉल आहे। ही अशी मित्रांनो आमची रूम आहे। आता थोडं पसार आहे, थोडं इग्नोर करा। बाथरूम वगैरे हा मी आले एकदम ओके प्रकारे रेडी झालो आहे। बघू आता किती वेळ होतात अजून। बाकींच्या मुलींना वगैरे अजून तर रूम भेटलेल्या नाहीत त्यांना अजून, पण मी आता कॉल केला होता। तर प्रत्येक ह्याला असं लेट होत चाललं आहे मित्रांनो। बाकीचे मित्र आपल्या इकडे चिल करतात, बघू काय करतात। काय चाललंय? हे काय चाललंय? तो अचानक बता कर रहे हो। ये फंस गया सी।
मित्रांनो, तर झालं असं वाटेत आमची गाडी खराब झाली होती. म्हणजे आमची नाही, ॲग्रीवाल्यांची खराब झाली होती. आम्ही फार्मा आणि ॲग्री असे दोन्ही आलेलो आहेत. तर गाडी खराब झाल्यामुळे आम्हाला तिथे लेट झालं. मग तिकडनं जसं पुढे पुढे थोडं लेटच होत गेलं. आमचा चेक इन पण लेट झाला. तर आता काही जणांना रूम अलॉट नाही झाल्या. तर आता आम्ही इकडे विलामध्ये आलो आहे, शिफ्ट झालो आहे इकडे. आणि अजून काही जण आहेत की वेटिंगवर तिथं थांबलेले आहेत की अजून त्यांचं हे नाही झालेलं. तर असं सगळ्याच प्रत्येक गोष्टीत थोडं लेट होत चाललेलं आहे. त्यामुळे आमचा ब्रेकफास्ट पण लेट झाला आहे. आता सगळे मित्र तसे तयार होत आहे. मी सगळ्यात पहिले रेडी झालो. संकेत आमचा रेडी होऊन ओके. बाकी बघू आता कुठे कुठे जाता येईल आपल्याला. मित्रांनो, आम्ही एक कार रेंट केली जिचे चार्जेस पर डे 1200 रुपये असे होते. मित्रांनो, आत्तापर्यंत तुम्ही जे बघितलं ते आम्ही आता बीचवर गेलो होतो आणि जे बर्गर फॅक्टरी तिथे गेलो होतो. तर मित्रांनो, आज आम्हाला लेट झाल्यामुळे जास्त काही फिरता आलं नाही. पण उद्याचा दिवस खूप भारी असणार आहे मित्रांनो. कारण की आम्ही पूर्ण प्री प्लॅन करणार आहे की उद्या काय करायचं आहे. आज आता आमची त्याच्यातच जाणार आहे की कुठे जायचं, काय करायचं. आता कार वगैरे तर आम्ही रेंट केलेली, त्याच्यामुळे फिरण्याचं वगैरे तर आम्हाला काही प्रॉब्लेम नाही आता सध्या. त्याच्यामुळे आम्ही कुठेही फिरू शकतो. मित्रांनो, आता हा आजचा दिवस आपण इथेच एंड करतो आहे. बाय बाय. मित्रांनो, एवढे महान मानव आमच्या ग्रुपमध्ये आहेत. जॅम आणि इडली खात आहे. राईस केक खा. तोबा तोबा, सारा मूड खराब कर दिया. शी, कसं होतं? कसं वाटलं रे? सॉरी सॉरी सॉरी. तुझे पण एक्सप्रेशन घे स्वतःचे. तर गुड मॉर्निंग मित्रांनो. आता आपला गोव्यातला हा दुसरा दिवस. आता ब्रेकफास्ट वगैरे केलं, तुम्ही तो व्हिडिओ बघितलाच असेल. आणि आता ब्रेकफास्ट वगैरे केला आहे. तर आता आम्ही चाललो आहे कोणता पॅरा रोड ना रे, हां समथिंग काहीतरी. तर तुम्हाला दाखवतो. मोस्टली गोव्याला आला की लोक तिथं व्हिजिट करतातच, कारण की ते प्लेसेस तसं आहे. ते तुम्हाला दाखवतो. आता थेट आपण तिकडे जाऊया आणि डायरेक्ट तुम्हाला तिथलचे भयानक असं दृश्य दाखवतो. चल संकेत, किती मोबाईल खेळणार, चला निघूया. मित्रांनो, काल खरं तर मला तुम्हाला जास्त बीचवरचे दृश्य दाखवता नाही आले, कारण की आम्हाला लेट झालं होतं. तर सनसेट झाला होता ऑलरेडी. आम्ही ट्राय करत होतो की सनसेटच्या आधी तिथे पोहोचू, पण ऑलरेडी सनसेट झाल्यामुळे आम्हाला थोडं लेट झालं. एक नॉर्मल तुम्हाला तिथलचं दाखवतो. पण आज आपण नक्की कुठेतरी एका बीचला व्हिजिट करू सनसेटच्या वेळेस आणि तिथे एन्जॉय करू. तिथलचे तुम्हाला हे दाखवतो. चला तर आता निघूया. मित्रांनो, पॅरा रोडला चाललो होतो. वाटेतच एकदम सुंदर असा नजारा भेटला. म्हटलं इथे काय फोटोशूट वगैरे करून घेऊ. आता जाता जाता वाटेत आता इथेच फोटोशूट करू. तुम्हाला बाकी नजारा तर दाखवतोच. ह्यांचं काय लवकर आवडणार नाही मित्रांनो. मुली म्हणजे संपला विषय. प्रत्येक जण थांबलाय, मग फोटो काढायचे. आपण एक खूप छान कॅन्डिडेट आहे. फोन नाही का त्याला ते सगळं एडिट करत बसावं लागेल. मित्रांनो, 2 मिनटासाठी आमच्या ट्रिपमध्ये थोडासा सायलेन्स आला होता, कारण की आम्ही एक असाच रील बनवण्यासाठी व्हिडिओ काढत होतो आणि त्याच्यात आमची श्रेया पडली. तर दोन्ही गुडघे फोडून घेतली तिने. तर भरपूर लागलं तिला, रक्त वगैरे निघलं. थोडं वाईट वाटलं आम्हाला, पण म्हणलं आता हो थोडंसं तुला नाही, मला खूप वाटलं. आता आम्ही त्याच्यासाठी घेतलेलं ट्यूब वगैरे मलम वगैरे घेतलंय. मग त्याचा वापर झाला पाहिजे. त्याच्यामुळे माझी इच्छा आहे की हिने पडलं पाहिजे. नाही पडणार. नाही, ती पडणार आहे. तोंड नका फुटू देऊ. त्याचं काही घेतलेलं नाही, अजून खर्च वाढेल. तशी ती तेवढ्या ह्याच्या जेवढं कवर होईल तेवढं पडा. अगं ए, बोलणं तुझं बंद करते का? नाही. तर मित्रांनो, आता आम्ही आलो आहे डोनापोला बीच इथे.
तर हा आपला तिसरा बीच आहे ना. आपण काल रात्री चौथा तिसरा हां तिसरा चौथा काहीतरी असेल. अजून खूप विजिट करायच्या हां. तर आपण आता इथे आलो मित्रांनो. आता इथे खूप एक इंटरेस्टिंग गोष्ट दाखवणार तुम्हाला. इथे तो सिंगम पिक्चरची जी शूटिंग झाली होती तो पॉईंट आहे मित्रांनो इथं. जो सिंगम इथे ॲक्शन वगैरे केल्या होत्या त्या दाखवू. सिंगमसारखं ॲक्शन करायला आमच्याकडे काय गरीबाचं सिंगम आहे आमच्याकडे. जमेल का रे? नाही का? जाऊ दे कॅन्सल जयकांत शिकरेचे भाऊ मी सिंगम नाही ना. तर मित्रांनो त्या पॉईंटला आलो आहे आपण आता. मित्रांनो तर फायनली आपण त्या पॉईंटला आलो आहोत. हे बघा हा इथनं पॉईंट येतो. इथनं ते शूटिंग झालेली सर्व पळत गेलेला वगैरे अँड ऑल. मस्त कसला नजारा आहे मित्रांनो. हा जरा बीच भारी वाटतोय मला. तर मित्रांनो आता जाताना आम्ही मेनामर ह्याला बीचला गेलो होतो. तिथं फारसं काही नव्हतं त्याच्यामुळं आम्ही तिथनं आता निघून आलो. मला तिथं मी शूट तर वगैरे काही केला नाही आहे. आणि इथं आता मित्रांनो आता आम्ही पणजीमधल्या एका चर्चमध्ये आलो आहे. तर जे काही मित्रांनो हे चर्च खूप फेमस आहे. म्हणजे पणजीमध्ये आलं तर इथे नक्की लोक व्हिजिट करतात. तर आपण पण आता आलो आहे. बघा किती सुंदर असं हे चर्च आहे. मित्रांनो आता आम्ही आलो आहोत बागा बीचवर. वॉटर स्पोर्ट्ससाठी खूप फेमस आहे मित्रांनो. बरेच लोक इथं वॉटर स्पोर्ट करायला येतात. तुम्हाला दिसते का नाही काय माहिती त्या साईडला तिथे बरेच पॅरासेलिंग वगैरे बोट राईड वगैरे भरपूर असे पॅकेजमध्ये घेतात. आता मी तरकारीला केलं होतं तसं त्यामुळे मी काही इथे जात नाही आहे पाण्यामध्ये. आता आपण सनसेटचा मस्त आनंद घेणार आहे मित्रांनो. काल आपल्याला भेटलं नव्हतं. तुम्हाला ज्याप्रमाणे म्हणलं की आज आपण कुठेतरी सनसेटला कोणत्या तरी बीचवर असतो तर आज आपण बागा बीचवर असणार आहोत.